मित्र हो, तुम्हाला किंवा तुमच्या मित्र नातेवाईकांना सायटिका नावाचा आजार झाला असेल, त्याच्यामुळे तुमची कंबर दुखत असेल, सीटच्या पाठीमागचा भाग, मांडीच्या पाठीमागचा, गुडघ्याच्या पाठीमागचा, पोटऱ्या दुखत असतील, संपूर्ण पायामध्ये झणझणाट येत असेल, जड पडत असतील, बधीरपणा आला असेल, प्रचंड वेदना तुमच्या पायामध्ये होत असतील, तुमचं चालणं फिरणं बसणं उठणं मुश्किल झालं असेल, तुमच्या L2 L3 L4 L5 किंवा S1 S2 या मणक्यामध्ये काहीतरी बिघाड झालाय असं डॉक्टरांनी सांगितलं असेल, ऑपरेशनचा सल्ला दिलेला असेल आणि काही केल्या वेदनाशामक गोळ्या घेऊन सुद्धा तुमचा हा त्रास कायमस्वरूपी निघूनच जात नसेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही 15 चुका सांगणार आहे ज्या तुम्ही आजपासूनच टाळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला तर तुमच्या ह्या सगळ्या समस्या विना ऑपरेशन टळू शकतात। मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, सायटिका या आजारानं बऱ्याच लोकांना ग्रासलेलं आपल्याला दिसून येतं। बहुतांशी वेळेला सगळं काय करून सुद्धा त्यांच्या आजारामध्ये कायमस्वरूपी त्यांना आराम मिळतच नाही। त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये ते काही चुका करतात आणि त्या नेमक्या चुका त्यांच्या लक्षातच येत नाहीत, त्यामुळे हजारो लाखो रुपये खर्च करून सुद्धा त्यांच्या आजारावर त्यांना विजय मिळत नाही आणि म्हणून ह्या चुका तुम्ही आवर्जून टाळा। सगळ्यात पहिली आणि महत्वाची चूक आहे, बरेच लोक या आजाराकडे या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात किंवा थोडं दुखायला लागलं की लगेचच वेदनाशामक गोळ्यांचा मारा करतात आणि चा परिणाम म्हणून त्यांचं दुखणं थोड्या वेळापुरतं थांबलं जातं, ते दाबून टाकलं जातं, त्याची जाणीव तुमच्या मेंदूला मनाला होत नाही आणि तुम्हाला मग आराम वाटतो। जसा की गोळीचा असर संपला की तसं तो त्रास तुम्हाला परत नव्यानं जाणवायला लागतो। अशा प्रकारे तुम्ही दिवसेंदिवस वेदनाशामक गोळ्या घेता आणि त्याचे दुष्परिणाम तुमच्या लिव्हरवरती, किडनीवरती होतात, तुमच्या हाडांवरती, सांध्यांवरती अजून जास्त प्रमाणामध्ये त्याचा विपरीत परिणाम झाल्यामुळे तुमचा आजार कायमस्वरूपी कमी होण्याच्या ऐवजी तो वरचेवर वाढत जातो आणि एक दिवस तुम्हाला ऑपरेशन करावंच लागतं। त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या वेदनाशामक गोळ्या तुम्ही अजिबात घेऊ नका। त्याला शास्त्रोक्त पद्धतीनं, नैसर्गिक पद्धतीनं, आहार विहार, जीवनशैली आणि योग्य व्यायामाच्या माध्यमातून तुम्हाला ह्याच्यावरती मात मिळवायची असेल। आपल्या चॅनलवरती आपण शास्त्रोक्त व्यायामाचे व्हिडिओ सांगितले, त्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांना चांगला आराम मिळण्यासाठी मदत झाली। तुम्ही देखील ते व्हिडिओ तो आवर्जून पहा। दुसरी चूक बरेच जण करताना दिसून येतात, जेव्हा एखादा भाग दुखायला लागतो मणक्याच्या तिथला किंवा आजूबाजूच्या स्नायूचा, तर तिथं ते जोरजोराने चोळायला लागतात, तेल लावतात किंवा अजून काय करतात, तो जोर जो आहे तो जोर तुमच्या मणक्याला अजून जास्त घातक ठरू शकतो। मणक्याची अगोदरच झीज झालेली आहे किंवा नस दबलेली आहे किंवा तिथं कमजोरपणा, अशक्तपणा आलेला आहे, जेव्हा तुम्ही जोराने तिथं चोळायला जाता तेव्हा तिथली स्नायू किंवा तिथल्या ज्या नसा आहेत त्या पुन्हा दुखावल्या जाण्याची शक्यता असते। त्यामुळे ही देखील चूक तुम्ही करू नका। जर चोळायचंच असेल तर हलक्या हाताने क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट सुलट तुम्ही चोळा, तिथलं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदत होईल। औषधी तेलानं तुम्ही चोळत असाल तर ते औषधी तेल तिथं मुरलं जाईल, तिळाचं असेल, मोहरीचं असेल किंवा साऱ्या खोबऱ्याच्या तेलानं जर तुम्ही चोळलं आजूबाजूला हलक्या हाताने तर त्याचा देखील खूप चांगला फायदा होईल। मात्र जोरात चोळण्याची चूक तुम्ही करू नका। तिसरी चूक बरेच जण करताना दिसून येतात ती म्हणजे स्टेरॉइड युक्त औषध गोळ्या घेणं। बऱ्याचदा काय होतं की पेशंटला माहितच नसतं की आपण कुठली औषध घ्यायला लागलो, परंतु ही स्टेरॉइडची औषधं अशी असतात की घेतल्याबरोबर लागलीच इन्स्टंट रिलीफ तुमच्या त्या आजारामध्ये मिळतो। जेव्हा तुम्हाला एखाद्या तीव्र प्रचंड स्वरूपाच्या वेदनेमध्ये लागलीच आराम मिळतो एखादी औषध गोळी खाल्ल्यानंतर, तेव्हा समजून जायचं की ते स्टेरॉइड आहे आणि स्टेरॉइड हे जीव घेणं आहे। जरी तुम्हाला तात्पुरता आराम लगेचच एकदम फ्रेश वाटत असेल तर भविष्य काळामध्ये तुमच्या हाडांचा चुरा झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या किडन्या किंवा तुमच्या लिव्हर फेल झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे तात्पुरत्या आरामासाठी तुम्ही ही चूक स्टेरॉइड घेण्याची अजिबात करू नका। बरेच जण सांध्यामध्ये अजून कुठं काही इंजेक्शन घेतात, ती स्टेरॉइडची इंजेक्शन तुम्हाला घातक ठरू शकतात, त्यामुळे ही देखील चूक तुम्ही आवर्जून टाळा। चौथी चूक बरेच जण झोपताना करताना दिसून येतात। अशा पद्धतीनं ते झोपलेले असतात आणि जेव्हा ते असे झोपतात तेव्हा गुडघे असे दुमडतात आणि एक जो पाय आहे तो दुसऱ्या गुडघ्यावरती अशा पद्धतीनं ठेवतात किंवा असा पूर्णपणे लॉक करून घेतात। ही देखील चूक तुम्ही करू नका, कारण याच्यामुळे देखील तुमच्या जो पाय तुम्ही उचललाय तिथल्या नसांवरती जास्तीचा दाब येऊ शकतो आणि तिथलं पोश्चर व्यवस्थित मेंटेन न राहिल्यामुळे तुम्हाला हा त्रास वाढू शकतो। पाचवी चूक बरेच जण काय करतात की
काय दुखायला लागलं, पाठ दुखायला लागली, कंबर दुखायला लागली किंवा पाय दुखायला लागले की सरळ पालत झोपतात अशा पद्धतीनं पोटावरती, आणि कुणाला तरी वरून कचकच तुडवायला लावतात. हे तुडवणं जे आहे ते जीव घेणं आहे. तुम्हाला जरी तात्पुरता प्रेशरमुळे आराम वाटत असला तरी तुमच्या तिथल्या स्नायूची किंवा तिथल्या कमजोर झालेल्या ज्या मणके आहेत त्यांची झीज अजून जास्त वाढू शकते, किंवा वेळ प्रसंगी तो मणका मोडू देखील शकतो, फ्रॅक्चर देखील होऊ शकतं किंवा अवघडू देखील शकतं. कारण जेव्हा तुम्ही एखादं तुडवून घेता तेव्हा तुम्ही अंग चोरून घेत असता आणि तो माणूस अंदाजपंचे कुठेही पाय देत असतो. अशा वेळेला तिथं अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही देखील चूक तुम्ही करू नका. हवी चूक देखील झोपण्याच्या बाबतीमध्येच आहे. बरेच जण करतात, काय करतात की असे उताने झोपलेले असतात आणि कधीही त्यांना उठायचं असलं की ते अशा पद्धतीने लगेच उठून बसतात. पण असं केल्यामुळं तुमच्या मानेच्या, कमरेच्या आणि पाठीच्या मणक्यावरती अचानकपणे ताण येऊ शकतो, झटका बसू शकतो, आणि तो जो त्रास आहे तुमचा, नस दबलेला असेल किंवा डिस्क प्रोलॅप्स असेल, डिस्क बल्ज असेल, डिस्क कॉम्प्रेशन असेल, नर्व कॉम्प्रेशन असेल तर ते देखील वाढू शकतं. त्यामुळे कधीही अशा प्रकारच्या आजारामध्ये, किंवा कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या, तुम्ही सरळ काय केलं पाहिजे, डाव्या किंवा उजव्या अंगावरती असं झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर हाताचा सपोर्ट घेऊन आपल्याला अशा पद्धतीनं उठलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मणक्यावरती कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही आणि हे आपले आजार वाढणार नाहीत, आपल्याला ऑपरेशनची वेळ येणार नाही. सातवी चूक देखील झोपण्याच्या बाबतीमध्येच आहे. बरेच जण काय करतात की खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे उशी किंवा तक्क्या घेऊन मोबाईल बघत बसतात किंवा टीव्ही बघत बसतात किंवा पुस्तक वाचन असेल, अजून काहीही ह्या पोझिशन मध्ये, किंवा झोपल्या झोपल्या काही वस्तू उचलायची असेल तर ते अशा पद्धतीने उठतात. ज्याच्यामुळे तुमच्या मणक्यावरती खूप डेंजर असा ताण येतो आणि हे त्रास जे आहे ते तुमच्या वरचेवर वाढायला लागतात. तुम्हाला वाटतं की एवढ्यानं काय व्हायला लागलं, तेवढ्यानं काय व्हायला लागलं, एकदाच उठलो की. पण असं अजिबात करू नका, कारण तुमचा मणका हा ऑलरेडी आजारी आहे, त्याला आरामाची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही आराम करत असताना सुद्धा अशा प्रकारच्या ज्या चुका तुमच्या हातून नकळत होतात त्याच्यामुळे तुमचा आजार वाढतो. त्यामुळे वेळीच सावध व्हायची गरज आहे. आठवी चूक बरेच जण करताना दिसून येतात ती म्हणजे उशी घेण्याच्या बाबतीमध्ये. तुम्ही कधीही उशी उंच अशी घेऊ नका. तुमच्या मानेच्या आणि खांद्याच्या तिथला जो गॅप आहे तो भरून निघेल एवढीच तुम्ही उशी घ्या. याच्यामुळे काय होईल की तुमच्या ज्या मणक्याची जी लाईन आहे ती एका सरळ रेषेमध्ये राहील, ती वर खाली होणार नाही, आणि त्याच्यामुळं मणक्याच्या मध्ये असणारे जे गॅप आहेत ते एका चांगल्या सुस्थितीत राहतील. तिथे मध्ये असणाऱ्या ज्या नसा आहेत त्या देखील तिथं एकदम सुरक्षित राहतील. त्याचा तुम्हाला त्रास वाढणार नाही. जर तुम्हाला उताना झोपायचं असेल तर बारीक घडी घ्या. जर तुम्हाला अशा पद्धतीनं एका अंगावरती झोपायचं असेल तर अशा वेळी देखील तुम्ही हा इथला गॅप कशा पद्धतीने भरून निघेल अशाच पद्धतीची, तेवढ्याच उंचीची आणि थोडीशी कडक असणारी मऊ उशी तुम्ही अजिबात घेऊ नका. कारण मऊ उशीमध्ये कधीही आपल्या मणक्याची पोझिशन एका स्थितीमध्ये राहील याची खात्री नाही. त्यामुळे ही देखील चूक तुम्ही करू नका. नववी चूक आहे झोपण्याच्या बाबतीमध्ये. झोपताना कधीही तुम्ही एक सॉफ्ट बेडवरती किंवा मऊ बेडवरती झोपू नका. कडक बेडवरती, कडक पृष्ठभागावरती झोपणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही मऊ बेडवरती झोपता तेव्हा तुमच्या मणक्याची जी काही पोझिशन आहे, अलाइनमेंट म्हणतो आपण, ती एका विशिष्ट अॅनाटॉमिकल म्हणजे शरीर रचनेच्या नुसार व्यवस्थित राहत नाही आणि त्यामुळे तुमचा हा त्रास वाढण्याची शक्यता असते. झोपायला तर तुम्हाला मऊ मऊ वाटतं परंतु तो त्रास वाढतो. पण जेव्हा तुम्ही कडक पृष्ठभागावर किंवा कडक बेडवरती झोपता तेव्हा तुमच्या मणक्याची जी काही अलाइनमेंट आहे ती एका व्यवस्थित अॅनाटॉमिकल पोझिशन मध्ये राहते आणि त्याच्यामुळे तुमच्या ह्या वेदना किंवा हा त्रास वाढण्यापासून तुमचा बचाव होतो. दहावी चूक बरेच जण बसण्याच्या बाबतीमध्ये करतात. अशा पद्धतीने ते बसतात. हे जेव्हा अशा पद्धतीने गुडघ्याला हात लॉक करून क्रॉस करून बसतात तेव्हा तुमच्या मणक्याची जी पोझिशन आहे ती पूर्णपणे अशी राऊंड होते आणि त्याच्यामुळे काही मणक्यामध्ये गॅप जास्त राहतो आणि काही मणके एकमेकावर येऊन अशा पद्धतीनं घासायला लागतात आणि त्याच्यामुळे तिथं डिस्क कॉम्प्रेशन किंवा डिस्क बल्ज किंवा नर्व कॉम्प्रेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही देखील पोझिशन तुम्ही बसण्याच्या बाबतीमध्ये कधीही करू नका. बसत असताना तुम्ही अशा पद्धतीने साधं सुखासनामध्ये आणि सरळ एका रेषेमध्ये कुबड काढून बसू नका किंवा काहीतरी अजून अशा पद्धतीने पोझिशन करू नका. अशा पद्धतीने पोझिशन जास्त वेळ करू नका. टीव्ही बघत असाल तर टीव्ही एका कोपऱ्यामध्ये असते आणि तुम्ही अशा पद्धतीने बघत असता कंटिन्यूपणे. तुमच्या एका मानेच्या सरळ रेषेमध्ये असणारे जे दृष्टिक्षेप आहे त्या पोझिशन मध्ये तुम्ही राहणं हे अत्यंत गरजेचं असतं. जेव्हा तुम्हाला मणक्याच्या संबंधित कुठलेही आजार असतात किंवा सायटिका किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, लंबार स्पॉन्डिलोसिस असतो तेव्हा बसण्याच्या पोझिशन ह्या खूप महत्वाच्या असतात आणि त्याच आपल्याला नेमक्या लक्षात येत नाहीत आणि आपला आजार वाढून बसतो.
11वी चूक बऱ्याच लोकांच्या मध्ये दिसून येते. सायटिकाचा आजार असतो, लंबर स्पॉन्डिलोसिस असतो किंवा अजून कंबरदुखीचा त्रास असतो आणि काही केल्या तो कमीच होत नाही. त्याच्यामध्ये एक महत्वाची चूक करतात ते म्हणजे त्यांच्या पोटाचा घेर वाढू देतात. पोटाचा घेर जेव्हा वाढतो तेव्हा तुमच्या मणक्याच्या ह्या पाठीमागच्या मणक्याला अशा पद्धतीनं इकडं ताण येतो, पोटाकडे ताण येतो आणि त्यामुळे तिथं असणाऱ्या ज्या नसा आहेत त्या दबल्या जातात, तिथं डिस्कॉम्प्रेशन होतं आणि तुमचा हा त्रास काही केला कमी होतच नाही. एवढंच नाही तर जेव्हा तुमच्या पोटाचा घेर वाढतो तेव्हा तुमच्या गुडघ्यावर 5 पटीनं जास्त ताण येतो आणि गुडघे खराब होण्याची शक्यता 10 पटीनं वाढते. त्यामुळे गुडघे हे आणि तुमच्या कमरेच्या मणक्यांना सुरक्षित ठेवायचं असेल तर तुमच्या पोटाचा घेर तुम्हाला कमी करावाच लागेल. त्याच्यासाठी तुम्ही आहारामध्ये पथ्यपाणी करा, फायबरयुक्त आहार जास्त घ्या, भात भाकरी चपातीचं प्रमाण कमी करा, गोड पदार्थ पूर्ण बंद करा, मैद्याचे पदार्थ पूर्ण बंद करा, तळलेले पदार्थ पूर्ण बंद करा, मिठाचं प्रमाण कमी करा आणि जास्तीत जास्त नैसर्गिक आहार तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, जिवंत आहार तुम्ही घ्या किंवा सीजनल फळं घ्या आणि सगळ्यात महत्वाचं रात्रीचं जेवण तुम्ही 6-6:30लाच करा आणि सकाळचं जेवण किंवा नाश्ता तुम्ही 7-8च्या दरम्यान करा. हा जो 10-12 तासाचा उपवास आहे त्याला आपण इंटरमिटंट फास्टिंग असं म्हणतो, ज्याच्या काळामध्ये आपल्या पोटाची चरबी किंवा पोटाचा घेर एकूण वजन कमी होण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. शरीराला स्वतःला दुरुस्त होण्यासाठी वेळ मिळतो, ज्याला आपण ॲटोफेजी म्हणतो. बरेच जण म्हणतील आता डॉक्टर मला वेळच नाही. वेळ नसेल तर मग पुढच्या काळामध्ये दवाखान्यामध्ये ऍडमिट होण्यासाठी पैसा खर्च करण्यासाठी तुम्ही तयार राहा आणि जर वेळ काढला तर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. तुमचे त्रास ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागतील. त्यामुळं पोटाचा घेर कमी करण्यासाठीचे सुद्धा काही सोपे व्यायाम आहेत. ह्या आजारामध्ये करण्यासाठीचे सोपे व्यायाम आपल्या चॅनलवरती आहेत. बऱ्याच लोकांना पोटाचा घेर कमी करण्यासाठी खूप चांगला नैसर्गिक फायदा त्याच्यामुळे झालाय आणि चा परिणाम म्हणून त्यांच्या सायटिकाचा किंवा लंबर स्पॉन्डिलोसिसचा आजार कमी होण्यासाठी देखील मदत झालेली आहे. 12वी चूक उभारण्याच्या बाबतीमध्ये बरेच जण करतात. आता अशा पद्धतीने उभारतात म्हणजे काय की दोन्ही पायावर समान भार देत नाही, ते अशा पद्धतीने अशा पद्धतीने उभारतात. हे अशा पद्धतीनं जे उभारणं आहे ह्याच पायावर जास्त भार आहे. हा पाय ढिला झालाय त्याच्यामुळं तुमच्या मणक्याची पोझिशन व्यवस्थित राहत नाही आणि चा परिणाम म्हणून तुम्हाला हा त्रास वाढायला लागतो. त्यामुळं कधीही उभारत असताना पायामध्ये थोडंसं अंतर घ्या आणि अंतर घेतल्यानंतर दोन्ही पायावरती समान भार शरीराचा सोसला राहील अशा पद्धतीची काळजी घ्या. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. किंवा काही जण काय करतात की पोट वाढलेलं असताना अशा पद्धतीनं पोटावर हाताची घडी घालून बसतात, उभा राहतात, हाताची घडी घालून उभा राहतात. त्यामुळे हाताचं जे वजन आहे ते पोटावर पडतं आणि पोटाचं वजन जे आहे ते मागं मणक्यावर पडतं आणि चा परिणाम म्हणून त्यांचा हा आजार देखील वाढण्याची शक्यता जास्त पटीनं वाढते. 13वी चूक बरेच जण करतात. काय करतात की काही वजन उचलायचं म्हणलं किंवा काही पडलेली वस्तू उचलायचं म्हणलं की सरळ असं खाली वागतात आणि त्याच्यानंतर मग ते वजन उचलतात. हे एक अत्यंत घातक आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. चुकून सुद्धा हे पोझिशन तुम्ही करू नका. काही जण जिम मध्ये जातात, वजन उचलायचा व्यायाम करतात असा त्रास असताना सुद्धा, त्यामुळे हा त्रास वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कधीही तुम्हाला खाली वाकून काही घ्यायचं असेल, उचलायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, अशा पद्धतीनं खाली बसलं पाहिजे. हे असं बसून आणि मग परत तुम्हाला हे वजन अशा पद्धतीनंच उचलायचं आहे. याच्यामुळे काय होणार आहे की तुमच्या मणक्याची पोझिशन एक व्यवस्थित राहणार आहे, त्याच्यावर कुठलाही दबाव किंवा ताण येणार नाही. त्यामुळे हे देखील तुम्ही करू नका. आणि 14वी चूक बरेच जण करतात की हा आजार चालू असताना, औषधोपचार चालू असताना किंवा व्यायाम शास्त्रोक्त पद्धतीने चालू असताना काय करतात की मध्ये मध्ये असंच करून बघ, असंच करून बघ, म्हणजे माझा त्रास कमी झालाय का नाही हे बघण्यासाठी ते काय करतात, विचित्र वेगवेगळ्या हालचाली करतात. सतत त्यांचं लक्ष त्याच्याकडेच असतं. असंच करून बघ, पायाला झटका मारून बघ, पायच असा करून बघ. ह्याच्यामुळे काय होतं की तुमचं जे काही आजार दुरुस्त व्हायला लागलाय तो परत अजून पहिल्या स्थितीला येतो. त्यामुळे हे देखील तुम्ही चूक करू नका. जेव्हा तुमचं दुखेल तेव्हा तुमचं शरीर ऑटोमॅटिक सांगेल की बाबा दुखायला लागले, तू काळजी घे म्हणून. त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीनं काहीतरी विचित्र हालचाली करून काहीही तपासण्याची गरज नाही. त्यामुळे हे देखील तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि 15वी महत्वाची चूक म्हणजे ह्या सगळ्या चुका डॉक्टर हुकिरे यांनी सांगितल्या असताना सुद्धा, माहित करून घेतल्या असताना सुद्धा, त्याच्या मागचं शास्त्र समजून सांगितलं असताना सुद्धा पुन्हा पुन्हा त्या चुका करणं, अशी देखील चूक तुम्ही करू नका. कारण तुम्ही जर अशा चुका टाळल्या तर त्याचा फायदा मला होणार नाही तर तुम्हाला स्वतःला होणार आहे. तुमच्या मणका, तुमच्या सायटिकाचा, तुमच्या लंबर स्पॉन्डिलोसिसचा, तुमच्या पायदुखीचा, सीटदुखीचा, सांधेदुखीचा त्रास शास्त्रोक्त पद्धतीने कमी होणार आहे. तुम्ही सगळे प्रयत्न करता परंतु ह्या चुका टाळत नाहीत. त्या चुका नेमक्या तुमच्या लक्षात याव्या म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. त्याच्या मागची प्रामाणिक तळमळ माझी आहे की तुम्हाला ह्या सगळ्या आजारापासून शास्त्रोक्त पद्धतीने, नैसर्गिक पद्धतीने दुरुस्त होता यावं आणि तुमचं, तुमच्या मित्र नातेवाईकांचं आरोग्य चांगलं, आनंददायी व्हावं, सुंदर राहावं आणि तुमच्या
तुमच्या आयुष्यातली दुःख वेदना कमी व्हाव्या एवढीच यामागची भावना आहे. तर आजपासून ह्या चुका टाळायला कोण कोण सुरुवात करणार आहे किंवा याच्यापैकी कुठली चूक तुम्ही करत होता हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या चुका लक्षात येतील, ते टाळतील, त्याचा त्याला चांगला फायदा होईल आणि ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगली आरोग्य विषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.